एकेकाळी रामपूर या गावात महेंद्र नावाचा राजा होता. त्या गावात त्याचा खूप नावलौकिक होता, कारण कोणतीही समस्या असेल तर तो त्याचे निरसन करत असे. कारण राजाचा प्रधान म्हणजेच यशवीर हा खूप हुशार होता आणि प्रत्येक अडचणीचे निरसन कसे करायचे हे त्याला चांगलेच ठाऊक होते. प्रधान यशवीर नेहमी म्हणत असे, जे काही होते ते आपल्या भल्यासाठी होते. एकदा एक शेतकरी त्याच्या शेतात पीकच होत नाही आणि झाले तरी ते खूप कमी होते, अशी समस्या घेऊन आला होता. तेव्हा प्रधानाने दुसऱ्या प्रकारचे बियाणे आणून पेरायला सांगितले, तर त्या बियाणांमुळे शेतकऱ्यांचे पीक 6 महिन्यातच उभारून आले आणि त्याला चांगला नफा पण झाला. तो शेतकरी प्रधानाला भेटायला आला. तेव्हा प्रधान यशवीर त्याला हेच म्हणाले की जे होते ते भल्यासाठी होते. एकदा राजा महेंद्र आणि प्रधान शिकारीसाठी जंगलात गेले. राजाला शिकार करणे खूप आवडायचे. दोघे जण आपल्या शिकारीची वाट पाहत शांतपणे बसले होते. तितक्यात राजाला झुडपामागे काहीतरी हलताना दिसले. राजा आपली तलवार म्यानातून बाहेर काढतच होता, तितक्यात त्याचा अंगठा कापला गेला. राजा वेदनेने खूप कळवळत होता आणि प्रधानजी त्यांना म्हणत होते की जे होते ते भल्यासाठी होते, काही काळजी करू नका. इतक्या वेदनांमुळे राजाला हे ऐकून खूप राग आला. त्याने रागातच आपल्या शिपायांना आज्ञा केली की प्रधानजींना बंदिस्त करा. त्यांना थोडीही कीव वाटत नाही? थोडे दिवस कैदीत राहतील तर त्यांना चांगली अक्कल येईल. हे पाहून गावकऱ्यांना खूप वाईट वाटले. जखम थोडी बरी झाल्यावर राजाला पुन्हा शिकारीला जाण्याचा मोह झाला. खूप वेळ जंगलात फिरून सुद्धा त्याला शिकार काही मिळाली नाही. त्याने पाहिले तर तो जंगलाच्या खूप आत आला होता. अचानक तिथे काही आदिवासी आले आणि राजाला बांधून घेऊन जाऊ लागले. राजा खूप घाबरला आणि मला सोडा, मला सोडा असे ओरडू लागला. पण त्या आदिवासींनी काही ऐकले नाही. ते त्याला आपल्या मुख्याकडे घेऊन गेले. ते आदिवासी त्या मुख्याला म्हणाले की आम्ही आपल्या देवीला बळी देण्यासाठी या माणसाला पकडून आणले आहे. मुख्या खूप खुश झाला आणि त्याने त्यांना आदेश दिले की बळी देण्याची तयारी चालू करा. हे ऐकून राजा आणखीनच घाबरला आणि त्यांना म्हणाला, मी रामपूर या गावाचा राजा आहे. तुम्ही माझ्यासोबत असे काही करू शकत नाही. पण त्याच्या बोलण्याचा त्या आदिवासी लोकांवर काहीही फरक पडत नव्हता. जेव्हा राजाला बळी देण्यासाठी देवीसमोर आणले गेले, तेव्हा त्या मुख्याने पाहिले की राजाचा अंगठा तुटलेला आहे. तो म्हणाला, या माणसाचे शरीर हे बळीसाठी योग्य नाही. याला जिथून आणला आहे तिथे सोडून या. राजा जितके होता होईल तितक्या लवकर राज्यात परतला आणि झालेले सर्व काही प्रधानजींना सांगू लागला की तुम्ही जे सांगत होतात ते योग्य आहे. जे होते ते भल्यासाठी होते. अंगठा तुटला होता म्हणून मी आज वाचलो, पण उगाचच तुम्हाला शिक्षा केली. यावर प्रधानजी म्हणाले की नाही, माझ्यासोबत सुद्धा जे झाले ते माझ्यासाठी भलेच आहे. राजाला प्रश्न पडला आणि राजाने विचारले, कसे? प्रधानजी म्हणाले, जर मी बंदिस्त नसतो तर तुमच्या सोबत मी सुद्धा शिकारीला आलो असतो.
आणि त्या आदिवासींनी तुम्हाला सोडून माझा नक्कीच बळी दिला असता.